काय तुम्ही आज खरं तर या पीडित कुटुंबाच्या घरी भेट देण्यासाठी आलात. घटना अतिशय दुर्दैवी आहे म्हणून सुन्न करणारी आहे. नसरापूरला देखील यापूर्वी अशी घटना झाली होती. काय सांगाल तुम्ही? खरं तर शब्दच फुटत नाही आहेत, कारण त्या मुलीच्या आई वडिलांची परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही त्यांचं काय सांत्वन करावं हा प्रश्न आमच्या पुढे पडलेला आहे. अशा घटना घडूच नाहीत आणि जी घटना झाली आहे त्याचा मी जाहीर असा निषेध करते. परंतु नुसता निषेध करून चालणार नाही, तर पुढच्या काळातसुद्धा अशा घटना घडू नयेत याच्यासाठी आपल्याला शासन असेल, समाज म्हणून असेल, आम्ही सगळे लोकप्रतिनिधी म्हणून असेल, याच्यासाठी नक्की काय करणं गरजेचं आहे याचाही विचार पुढच्या काळात करावा लागेल. आणि जी घटना घडली आहे कायद्याच्या चौकटीत राहून शेवटी आपल्याला निकाल लागणार आहे, पण तो कायद्याच्या चौकटीत ह्या लोकांची जी अवस्था आहे ती बघितल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरात लवकर त्या नराधामाला शिक्षा व्हावी. आणि याच्यासाठी आम्ही शासनाला विनंती करणार आहोत की अशा केसेसमध्ये काहीतरी कालावधी ठरवून द्यायला पाहिजे की तेवढ्या दिवसात निकाल हा लागायलाच पाहिजे, चार्जशीट ही लवकर जायला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर अशा केसेस चालल्या पाहिजे. खरं तर हे जे सगळं प्रकरण आहे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेलं पाहिजे. स्थानिकांची देखील भूमिका आहे आणि तो जो आरोपी आहे नराधम आहे त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात तुमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून? नक्कीच आम्ही या राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री यांनाही विनंती करणार आहोत, या राज्याच्या उपमुख्यमंत्री आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी यांनाही विनंती करणार आहोत की नसरापूरसारखीच ही घटना तशीच दिसते आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर जाऊन लवकरात लवकर या केसचा निकाल कसा लागेल आणि कठोरात कठोर फाशीची शिक्षा या नराधर्माला कशी होईल याच्यासाठी आम्ही सगळेच जण, कारण समाज म्हणून जेव्हा आपण काम करतो तेव्हा अशा गोष्टींमध्ये सगळ्यांनीच एकत्र येऊन पुढे जाणं गरजेचं आहे. अशा पद्धतीचे जे गुन्हे करतात खरं तर यांच्यावर कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही असं जाणवतंय. काय आपण नाही, आता हा इतकी विकृत मानसिकता आहे की आता नक्की काय करावं म्हणजे शब्दच नाही आहेत ह्या गोष्टी बोलण्यासाठी. आजची परिस्थिती ही आहे, कारण त्या मुलीच्या आईच्या परिस्थिती बघितल्यानंतर आम्ही पण महिला एक आई आहोत आणि जी वेदना म्हणजे आम्ही फक्त सांत्वन करू शकतो की ताई गप्प बस आहे, पण तिला काय वेदना होणार असतील ह्या शब्दात व्यक्त करणं खूप अवघड झालेलं आहे. मी खरी परिस्थिती अगदी भयानक आहे. माझं गाव जुन्नर तालुक्यामध्येच आनेगाव आहे. मी पुणे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर नीता आल्हाट, शरद पवार गटाची. मी एवढाच प्रयत्न करील की मला असं वाटतं की नसरापूरची जी घटना झाली त्या घटनेच्या नंतर जसं फास्ट ट्रॅकवर त्यांना शिक्षा झाली, पण मला याहीपेक्षा असं वाटतं की बाबा कायदा कमी पडतो कसा, की आता असं झालं पाहिजे की ज्या वेळेस हे घडतं ना त्याच वेळेस त्यांना आम्हाला फाशी दिली पाहिजे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी दूर होतील. आणि शासनातर्फे मला पण वाटतं, आज बालकल्याण समितीच्या कमिशनर पण आहे, तिथं प्रत्येक ठिकाणी शाळा कॉलेजेस आणि गावागावामध्ये मला वाटतं आठवड्याला 15 दिवसाला अशी मीटिंग झाली पाहिजे. त्यांना थोडं शिकवलं पाहिजे मुलींना, त्यांना थोडं शिक्षण दिलं पाहिजे. आईवडिलांनाही त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. आईवडिलांनी तेवढी मुलीची काळजी घेतली पाहिजे. का तर एकटं मुलीला पण घरात सोडणं एवढं कठीण झालं. पण आता त्यांची पण परिस्थिती अशी की कामाला रोज जायचं आणि घरात लक्ष द्यायचं की काम करायचं असले गरीब परिस्थितीनुसार. आता मी मग अशीच वडिलांचं पाहिलं की सारखा मोबाईल बघून चिवला बघायची त्यांची परिचय आहे. एवढं समजवलं त्यांना की तुम्ही आता मोबाईल पाहून काय करणार, एकदा ती काय परत येणार नाही आपल्याला. पण त्यांची इच्छा एवढीच आहे आणि माझी इच्छा एवढीच आहे की त्याला ना लगेचच फाशीची शिक्षा व्हावी. मी माझ्या परीने सुप्रियाताईंना उद्या निवेदन देऊन सांगेल की बाबा तुम्ही फास्ट ट्रॅकवर लवकर आणून ह्या नराधमाला लवकरात लवकर फाशी द्यावा, अशी इच्छा मी व्यक्त करते. यांना ह्या कुटुंबाला दुःख हा प्रसंग इतका आहे की आपल्यालाही मुलगी आहे, तुम्हाला सगळ्यांना मुलगी आहे, आई आहे, सगळ्यांना आहे. तर त्यांची विनंती सगळ्यांनी मान्य करावी, अशी सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि त्यांच्या कुटुंबाला ही दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी अशी ईश्वराला प्रार्थना करते.